नमस्कार मित्रांनो, बरेच दिवस झालं म्हणलं एखादा व्हिडिओ तयार करावा. आपल्या देशात कॉकरोच म्हणजे धुराळ पार्टीने फार मोठा उच्चांक गाठला आहे. म्हणजे काय म्हणता येईल त्याचं, की अतिशय मोठी संख्या या प्रेक्षकांची आहे. म्हणजे जे स्वतःला म्हणतात की आम्ही धुराळ आहोत, अशा लोकांची संख्या प्रचंड आहे. त्याचे कारण म्हणजे असे झाले आहे की आत्ता देशात कायदा सुव्यवस्था आणि सर्वसामान्याला जो न्याय मिळत आहे तो अतिशय चुकीच्या प्रकारचा मिळत आहे. म्हणजे तसं पाहायला गेलं तर सर्वसामान्य लोकांना न्यायच मिळत नाही. आपण जर पाहिलं तर पुण्यात जे आपल्या घडलं ते कार प्रकरण, कुठलं पोर्श कार वगैरे काय असं प्रकरण घडलं बघा. त्या काळात तो कोण अग्रवाल होता, त्या अग्रवालाला अटक करण्यासाठी जनतेला रस्त्यावर उतरवायला लागलं. आणि तोच अग्रवाल ज्यावेळेस त्याला जामीन मिळाला काल परवा, त्यावेळेस त्याची जंगी पार्टी करण्यात आली आणि त्यात गाणं लावण्यात आलं की बॉम्बे से आया मेरा दोस्त दोस्त को सलाम करो. म्हणजे बघा ना, सर्वसामान्य माणसाला कायद्याचं बंधन, पोलिसांची दमदाटी आणि हे जे उच्चभ्रू लोक आहेत यांच्यासाठी सर्व काही म्हणता येईल सर्व काही जे आहे न्यायव्यवस्था ही पूर्णपणे भ्रष्ट आहे. आणि त्याचाच परिणाम गोरगरीब वर्गाला भोगावं लागत आहे. म्हणजे जे कष्ट करणारे लोक आहेत, प्रामाणिक लोक आहेत, त्यांना या जगात न्याय नाही. त्यामुळेच कॉकरोच या पार्टीला फार मोठे यश आले आहे. तर माझं तुम्हाला सांगणं आहे या व्हिडिओद्वारे की आज परिस्थिती अतिशय भयानक आहे. आपल्या देशाची परिस्थिती अतिशय भयानक आहे. कुठेही न्याय नाही. म्हणजे म्हणायला गेलं ना आपण की तहसीलदारपासून सुप्रीम कोर्ट, म्हणजे जसं खालच्या लेवलला काय येतं तहसीलदार. आज माझा असा अनुभव आहे, तहसीलदार प्रत्येक निर्णय हा पैशापायी किंवा आपल्या स्वार्थापायी निर्णय देत आहेत. म्हणजे ते चुकीचा निर्णय देत आहेत. जनतेला त्यांच्यापासून न्याय मिळत नाही. आणि तहसीलदार सोडल्यानंतर जो वर्ग येतो, न्यायाधीश येतो, तो म्हणजे सुप्रीम कोर्ट. सुप्रीम कोर्टाचे जज जे काल परवा बोलले, काय त्यांचं नाव, सूर्यकांत, की ही तरुण पिढी, भारताची तरुण पिढी म्हणजे कॉकरोच आहे, आळशी आहे किंवा परजीवी आहे, हे जे उद्गार काढले आहेत ना, म्हणजे हे लोक आपल्याला कॉकरोच समजत आहेत. तर मला थोडक्यात सांगायचे, कुणी लोक असू द्या, म्हणजे कुणाचे समर्थन करणारे असू द्या, कुठल्या पार्टीचे असू द्या, मला थोडक्यात सांगायचे, ज्या वेळेस पेट्रोल डिझेल म्हणजे 2012 साली किंवा 13 साली ज्या कच्च्या तेलाच्या किमती होत्या त्याच कच्च्या तेलाच्या किमती आज आहेत. पण आज युद्धाचं कारण सांगून आपल्याला जसं लुटलं जात आहे, जसं पेट्रोल 120 110च्या दरम्यान, डिझेल काय 100 समथिंगच्या आसपास गेलेलं आहे. तर मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की तुम्ही कुणाचे बघता असा, पण खऱ्याला खरं म्हणा, नाही तर आपल्यावर इतकी वाईट परिस्थिती येईल काही काळाने की येणारी पिढी आपल्याला माफ करणार नाही. त्यामुळं खरं काय हे बघा, देशाची परिस्थिती अतिशय वाईट आहे. देशातले लोक देश सोडून जात आहेत. जसे की उदाहरण द्यायचं म्हणलं तर अशोक सराफ यांचा मुलगा, जो की कुठं दुसऱ्या देशात राहतो, तो म्हणतो की इथं राहायचं म्हणजे सर्वसामान्याला अतिशय जगण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. तर उदाहरण घ्या, आपला देश कुठं गेला आहे. हेच काही आजचे दिन बस.